परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातलाय आणि अशातच मुंबईसह उपनगरात आज आणि उद्या अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। हवामान खात्यानं या संपूर्ण परिसरासाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे। दरम्यान नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन हवामान खात्यानं केलंय। त्याचबरोबर कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात देखील मुसळधारेचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। परतीच्या पावसानं विदर्भात धुमाकूळ घातलाय। अकोला आणि वाशिम जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय। यवतमाळ जिल्ह्यातील 11 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्यानं विविध मार्गावरील वाहतूक ठप्प झाली। नागपूरसह चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा या पूर्व विदर्भातील जिल्ह्यातही परतीच्या पावसानं थैमान घातलंय। यात हजारो हेक्टरवरील पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तिकडे मराठवाड्यावर अतिवृष्टीचं संकट कायम असून हवामान खात्यानं मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलेला आहे। आज काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण मराठवाड्याला पावसानं झोडपलं असून मनुष्यहानीसह पशुधन देखील झालंय आणि पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानं चिंतेचं वातावरण आहे। तिकडे बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 143 मध्यम लघु प्रकल्प 100% भरलेले आहेत। बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिंदुसरा धरणाच्या सांडव्यावरून बिंदुसरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। बिंदुसरा धरणातून ओसंडून वाहणारं पाणी आणि हिरवळीनं दाटलेला बालाघाट डोंगराची ड्रोन दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण पाहतोय। तिकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडसह परिसरातील तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस झालेला आहे। ठिकठिकाणी नदी नाल्यांना पूर आलाय, तर कन्नड तालुक्यामध्ये एक व्यक्ती पुरात वाहून गेल्याची घटना घडलेली आहे। पूर्णा आणि केळणा तसंच अंजना नदीला पूर आलेला आहे। ही काही दृश्य समोर आलेली आहेत। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार सिल्लोड शहरासह तालुक्यात काल दुपारपासूनच तसंच काही ठिकाणी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय। तालुक्यातील पूर्णा, केळणा, बहला आणि चरणा तसंच अंजना आणि इतर नद्या या मोठ्या प्रमाणात वाहत आहेत। परिणामी चारनेरवाडीमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे। तसंच अभई गावातील काही भागात पाणी शिरलंय। आमठाणा गावातील बाजारपट्टा भागातील बहला नदीला पूर आल्यानं गावकऱ्यांचा संपर्क तुटलेला आहे। तर बोरगाव, सारवणी परिसरात पूर्णा नदीला पूर आल्यानं पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जात असल्यानं परिसरातील गावांशी संपर्क तुटलेला आहे। तिकडे साताऱ्याच्या कराडमधील शेतकऱ्यानं हंबरडा फोडला असल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री साहेब, आमच्या 5वीलाच दुष्काळ पुजलेला, उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी नाही आणि आता पावसाळ्यात शेतात फक्त पाणीच पाणी असं म्हणत शेतकऱ्यांना मदतीची मागणी या शेतकऱ्यानं केलेली आहे। मुख्यमंत्री साहेब आमच्या 5वीला दुष्काळ पुजलेला आहे आणि आता हा ओला दुष्काळ, उन्हाळ्यात बघितलं तर पाणी प्यायला सुद्धा नाही आणि पावसाळ्यात हा ओला दुष्काळ। काय करायचं आम्ही? मुख्यमंत्री साहेब, आमच्यावर जरा लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर आम्ही उपाशी मरून जाऊ। मुख्यमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब काय करावं मुख्यमंत्री साहेब? आम्ही उन्हाळ्यात पाणी प्यायला नाही, पावसाळ्यात वावरातनं पाणी संपत नाही। आमचं हे सोयाबीन पाण्यात पूर्णपणे वाहून गेलं। काय करायचं? काय करू मुख्यमंत्री साहेब? काय करू? जगावं का मरावं? मुख्यमंत्री साहेब आमच्या 5वीला दुष्काळ पुजलेला आहे आणि आता हा ओला दुष्काळ, उन्हाळ्यात बघितलं तर पाणी प्यायला सुद्धा नाही आणि पावसाळ्यात हा ओला दुष्काळ। काय करायचं आम्ही मुख्यमंत्री साहेब?
बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. सातारा सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. कोयना धरणातून दिवसभरात चौथ्यांदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. धरणातून 30,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. राज्यात अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तर धाराशिव, बीड, पुणे, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. सोलापूर आणि सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. यवतमाळच्या अरुणावती नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणाच्या 11 दरवाजांमधून 313 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अकोल्यातील काटेपूर्णा प्रकल्पाचे 6 दरवाजे 60 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेले आहेत. धरणातून 296 क्युसेकनं नदीपात्रात विसर्ग सुरू असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मुसळधार पावसामुळे कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या प्रकल्पातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रकल्पाचे 5ही गेट 30 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेले आहेत. या गेटमधून 6,324 क्युसेकनं अडाण नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातल्या बोडखा बुद्रुक येथील नारोळा नदीला पूर आलाय. त्यामुळे बोडखा बुद्रुक आणि घनसावंगी तालुक्याचा संपर्क तुटलाय. पावसामुळे पुलावरून पाणी वाहू लागल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे. सिल्लोड शहरासह परिसरातील तालुक्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झालाय. सिल्लोड शहरासह तालुक्यातील घाटनांद्रा, सारनेर, आमठाणा, बोरगाव, बाजार, अभई आणि इतर भागात जोरदार पाऊस पडत असल्यानं परिसरातील लहान मोठ्या नदी नाल्यांना पूर आलाय. छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात असलेल्या पारडी येथील ओढ्याला आलेल्या पुरात 7 म्हशी वाहून गेल्या. स्थानिकांनी शोधाशोध केली आणि 7 पैकी 4 म्हशी मिळाल्यात, तर अजून 3 म्हशी अजूनही बेपत्ता आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीपात्राच्या पुरामुळे शेकडो एकरवरील पिकांना फटका बसलाय. उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत, तर जनावरांना चारा मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी वणवण करावी लागते. उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसलाय. पुरामुळे उत्तर सोलापुरातील शिवणी आणि तिरे गावाच्या सीमावर्ती भागातील आजी आजोबांचा संसार उघड्यावर पडलाय. 30 वर्षांपासूनचा संसार एका पुरानं विस्कळीत केलाय. माढा तालुक्यातील उंदरगाव भागात महापूर ओसरल्यावर परत एकदा पाऊस सुरू झालाय. महापुरात स्थलांतरित झालेल्या लोकांना सुरक्षित उंदरगाव येथील शाळेमध्ये ठेवण्यात आलंय. गेल्या 4 दिवसांपासून आणि पुढील काही दिवस नागरिकांना इथेच राहावं लागणार आहे. सोलापूर जिल्ह्याला सीना नदीच्या पुरानं वेढा दिलाय. पुराच्या पाण्यातून अनेकांच्या घरात साप आढळून येत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ गावात साळींदर आढळून आलं, तर शुक्रवारी सर्पदंशानं सोलापुरात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय, तर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वादळी वाऱ्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. नांदेड जिल्ह्यात पहाटेपासून अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. सर्वाधिक पाऊस लोहा तालुक्यात झाला. लोहा तालुक्यात 121 मिलीमीटर पाऊस झाला आणि त्यामुळे नदी नाले आणि ओढ्यांना पूर आला. वाहणाऱ्या पाण्याचा वेग अधिक असल्यानं नदी नाले आणि ओढ्यालगतची पिकं आणि शेतातील माती देखील वाहून गेली. त्यामुळे शेतकरी हतबल झालाय. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा बसलाय. देगाव कुराडा गावाला पुराच्या पाण्यानं विळखा घातला. शेतातून दूध घराकडे जात असताना खरं तर आणत असताना गावकरी दोरीच्या मदतीनं दुधाची वाहतूक करत होते. नांदेड शहरात पहाटे अतिमुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे शहरात अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. या भागात अनेक नागरिक अडकून पडले. त्यांना बाहेर काढण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्याला पावसानं झोडपून काढलं. पावसामुळे शेळका, धानोरा आणि मंगरुळ येथील शेत शिवारात पाणी साचलंय. त्यामुळे पिकं सडून जात आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला पूर आलाय आणि या पुरामुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल या गावाच्या वस्तीत पुराचं पाणी शिरलंय. पावसामुळे हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आलाय. पुराचं पाणी कळमनुरी ते पुसद जाणाऱ्या महामार्गावरील पुलावरून वाहत आहे. त्यामुळे सकाळपासूनच या महामार्गावरची वाहतूक बंद झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सरासरीच्या 116% अधिक पाऊस बरसलेला आहे आणि पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झालेत। त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना कसरत करावी लागते। तर आता उरली सुरली पिकं देखील पावसामुळे संकटात सापडली आहेत आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। बीड शहरातील धांडेनगर भागात रस्त्यावरून गुडघाभर पाण्यात पूरस्थिती निर्माण झाल्याची परिस्थिती आहे आणि नागरिकांना घराबाहेर पडणं देखील अवघड झालेलं आहे। सांगली शहरामध्ये पावसामुळे दैना उडालेली आहे। अनेक ठिकाणी घरांमध्ये या पावसाचं पाणी साचलंय। नागरिकांच्या घरात साहित्याचं मोठं नुकसान झालंय। यवतमाळच्या उमरखेड तालुक्याला पावसानं झोडपून काढलाय। पावसामुळे सुकळी गावातील शेतात पाणी साचलं असून शेतीला नदीचं स्वरूप आलंय आणि त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। पावसामुळे विडूल इथल्या नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय तर अनेक रस्ते हे जलमय झाले। नंदुरबार शहराला दमदार पावसानं झोडपून काढलंय। पावसामुळे सखल भागात पाणी साचले त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले। जळगाव विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांची भेट घेतली। नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडली। तातडीनं नुकसान भरपाई आणि कर्जमाफी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। उद्धव ठाकरे यांनी परवा धाराशिव जिल्ह्यातील इटकूर गावच्या शिरसाट या पूरग्रस्त कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केलं। तर काल या कुटुंबाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं थेट मदत केली। किराणा, चादर, सतरंजी, भांडी-कुंडी असं जीवनावश्यक वस्तूंचं किट शिरसाट कुटुंबाला भेट देण्यात आलं। नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्तांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला। पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू असं आश्वासन अजित पवार यांनी पूरग्रस्तांना दिलं। अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धाराशिवमधील इंडियन मेडिकल असोसिएशन मदतीला धावून आलंय। शेतकऱ्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशननं पुढाकार घेतलाय। मुख्यमंत्री सहायता निधीला 1.5 लाख रुपयांची मदत केली। न्यूज 18 लोकमतनं देखील पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं। पूरग्रस्तांना वेळेवर मदत मिळत नसल्यानं कृषी मंत्र्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना झापलं। टेबलवर बसून काम करू नका म्हणत कृषी मंत्री भरणे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुनावलं। माढा तालुक्यात पाहणी करत अन्नधान्य आणि चारा देण्याच्या सूचना कृषी मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी हात जोडून विनंती करतो असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं। या वक्तव्याला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय। शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये राजकारण करू नये अशी उद्धव ठाकरेंनाही हात जोडून विनंती अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंना विनंती केली। माढा तालुक्यातील वाकावमध्ये महापुरात अतोनात नुकसान झालंय। माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू प्राध्यापक शिवाजी सावंत हे संपूर्ण महापुरात वाकावमध्येच ठाण मांडून होते। आता एक मोठी बातमी। आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आज पुन्हा आमनेसामने येणार आहेत। आशिया चषकाच्या जेतेपदासाठी दुबईत दोन्ही संघ पुन्हा एकदा भिडणार आहेत। भारतानं यापूर्वी पाकिस्तानला 2दा पराभूत केलेला आहे। भारताच्या प्लेइंग 11 मध्ये अंतिम सामन्यासाठी बदल होण्याची दाट शक्यता आहे। यंदाच्या स्पर्धेत जरी हे दोन संघ तिसऱ्यांदा आमनेसामने येणार असले तरी आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात मात्र पहिल्यांदाच हे दोन संघ अंतिम सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकले। या सामन्याला भावनिक आणि वादाची किनारही आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील बिघडलेल्या संबंधांमुळे या स्पर्धेतील या दोन संघांच्या सामन्याला विरोध झाला होता। तसंच आतापर्यंत आशिया कप 2025 मध्ये झालेल्या दोन्ही संघांच्या सामन्यांमध्ये काही वादही झाले। आणि आता एक आणखीन मोठी बातमी। आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये अंतिम लढत होणार आहे। पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ या सामन्याला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोध केलाय। या सामन्यावर बहिष्कार टाकावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे आणि याच सामन्यावर उद्धव ठाकरेंनी भाजपवर देखील जोरदार हल्लाबोल केलाय। याच सामन्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। गेले 2 सामने, दुसरा सामना तर कधी झालं कोणालाच कळलेलं नाहीये। उद्याच्या सामन्यावरती सुद्धा सगळ्यांनी माझ्या मते जे देशभक्त आहेत त्यांनी बहिष्कार टाकावा। त्याचप्रमाणे जे प्रायोजक आहेत, जाहिरातदार आहेत, त्यांना सुद्धा सांगतो की अरे तुम्ही सुद्धा तुमच्यातली देशभक्ती जरा दाखवा। तुमची उत्पादनं ही आपल्या देशात होतात। तुमच्या उत्पादनासाठी सगळ्यात मोठी बाजारपेठ ही आपला देश आहे।
त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा देशाचा जो शत्रू आहे त्याच्याबरोबर खेळण्याच्या सामन्यामध्ये कुठेही स्पॉन्सरशिप देऊ नका, हे मी त्या प्रायोजकांना सुद्धा आवाहन करतोय.